नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदीस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदीस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर आज चालकचा पेपर आणि कारागृहाचे दोन्ही पण पेपर झालेले. भरपूर कॉल SMS आलेले आहेत तुमचे, मी पाहिली चॅटिंग वगैरे, पण मी काही कोणाला रिप्लाय दिलेला नाही. मला सर माझी टोटल एवढी होती, सर माझी टोटल तेवढी होती, कारण मी पण आज दिवसभर प्रवासात होतो. जस्ट मी रूमला आलेलो आहे आणि तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ देतोय. आपण लाईव्ह घेणार होतो आणि त्या लाईव्हच्या माध्यमातून नेहमी सालाबाद प्रमाणे दरवर्षी आपण घेतच असतो प्रत्येक पेपर झाल्यानंतर का कोणाला किती मार्क आले वगैरे. पण आज आन्सर कीच आलेली नाही, त्याच्यामुळे मी घेत नाही, कारण तुम्ही मोगा मार्क फेकता मध्ये मध्ये काही. कारण कसं होतं, फायनल आन्सर की आल्यानंतर आता तुम्ही टेलिग्राम बऱ्याच जणांनी चेक केलं नाही, परंतु त्याच्यात बदल होऊ शकतो बऱ्यापैकी. म्हणून मग मी काय म्हटलं का उद्या फायनल आन्सर की उद्या दुपारी 3-4ला आपण ऑल लाईव्ह घेऊ, का ज्याच्यात विद्यार्थी त्यांचे मार्क सांगतील, बऱ्यापैकी आपल्याला मेरिट कट ऑफ काय लागेल काय नाही याचा अंदाज येऊ शकतो. तसं पण पेपर दोन्ही पण फारच सोपे होते, म्हणजे पेक्षाही सोपे पेपर आलेले होते. वाटलं नव्हतं का मुंबईचे पेपर एवढे सोपे येतील. खरं तर आता हे सगळ्यांना सोपे वाटतायत, कारण की जो पेपर देणारा असतो ती वेळ असते, मी तुम्हाला आधीच ती वेगळी असते, आणि मोबाईलवरती PDF ओपन करून पाहायला खूप सोपा जातो, कारण का तो आपण 5 मिनिटात अख्खा पेपर पाहतो आणि ओव्हरलुक सांगतो. आपण जसं 3 तासाचा पिक्चर पाहिल्यानंतर आपण 2 मिनिटात सांगतो पिक्चरमध्ये काय झालं किंवा पिक्चरची स्टोरी सांगतो. तशाच पद्धतीने का पेपरला ज्यांनी दिलं त्याला कळलं का पेपर सोपा होता अवघड होता. कारण इतिहास असेल, मला वाटतं प्राचीन इतिहास आला होता, लक्षामध्ये आधुनिक तर काहीच नव्हतं, मध्ययुगीन प्राचीन इतिहास टाकला होता बऱ्याच पेपरला. कारागृहाचा पेपर पाहू शकतो तुम्ही. त्याच्यानंतर गणित आहे, गणितावरती मोठ्या प्रमाणात प्रश्न त्या ठिकाणी आलेले होते. पॅटर्न चालला, दोन्हीकडे पण पॅटर्न चालला बऱ्यापैकी, काही विषय नाही. मराठीचे थोडे क्वेश्चन कमी झाले होते. मी तुम्हाला बोललो होतो का जीके मॅटर करा, आणि जीकेनीच शेवट मॅटर केलेलं आहे. गणित तर एकदम इझी होतं, काहींचे तोंडपाठ पण होते, आय थिंक गणित मला वाटते पर्याय सगळं तोंडपाठ झालेले गणित होते, असे पण गणित आले होते. मेरिट मित्रांनो एकदम हाईच जाईल चालकचं, कारागृहाचं नाही सांगितलं, कारण मी कारागृहाचा पेपर अजून पाहिलं, कारण मी दिवसभर प्रवास होतो, आत्ता जस्ट आलेलो आहे. अजून जेवण पण केलं नाही, काय थोडं नॉर्मली फ्रेश झालो, पहिला व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी. काळजी करू नका. कोणत्या प्रश्नावर जास्त भर होता का ज्याचा उद्या पण तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. उद्याचा मेन पेपर तो उद्याचा आहे खरा. 40,000 पब्लिक आहे उद्या. आज दोन्ही मिळून 40 नव्हतं, उद्या डायरेक्टली 40,000 पब्लिक लक्षामध्ये. त्याच्यामुळे उद्याचे मुलं आहेत ते व्हिडिओ पाहत असणार आहेत. आता झोपायचा वेळ झाला, तुम्ही झोपून घ्या, आता काही अडचण नाही. मात्र थोडक्यात सांगतो का जे कॉमन क्वेश्चन होते, कारण आज पण बऱ्याच मुलांनी गडबड केलेली, का ज्यांना 80-90 मार्क यायला पाहिजे होते ते मुलं 65-70 वालेले, आणि 65-70 वाले अचानक 80 गेलेले आहेत. गंमत काय झाली का, माइंड जे 90 मिनिटाचा मी काल त्यासाठी तो व्हिडिओ टाकला, तुम्ही तो व्यवस्थित पाहून घ्या परत गॅलरीत जाऊन. का मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीनं तुम्ही पेपर सोडवा. बरं ठीक आहे, राहिला प्रश्न आता चालकचा. चालकला 85 मुलींची टोटल 120 क्रॉस प्लस जर असेल, 120-124 प्लस मुलींची टोटल, आणि मुलांची 130 तर लागणारच, काही विषय नाही. कोणते तर 1-2-3 कॅटेगरी ह्या 130 क्रॉस करणारच, त्यात काही वाद नाही, कारण का पेपर बऱ्यापैकी सोपा होता. एक कॉमन मार्क आलेले आहेत मुलाला, 85-90 ऍव्हरेज मार्क आहेत. एक 60-65-70 मार्क ज्याला आहे चालकला, त्यांनी विषयच घ्यायचा नाही, कुठं कोणतीच कॅटेगरी असू द्या, काही असलं तरी लक्षामध्ये. फक्त एक आहे का वेटिंग, जी प्रतीक्षा यादी राहणार आहे, त्या प्रतीक्षा यादीचा तुम्हाला फायदा होणार आहे. तो प्रतीक्षा यादीचा फायदा कसा होईल काय वगैरे त्या संदर्भात सेपरेट लेक्चर टाकणारच आहे. फक्त मी आज याच्यासाठी आपलं हा व्हिडिओ यासाठी बनवतोय की मित्रांनो, आपल्याला जे काय आज दोन्ही पेपर झाले खूप सोपे होते. कदाचित आजची कसर उद्या निघायला नकोय दोन्ही पेपरची, म्हणजे झालं, परंतु वाटत नाही, कारण पॅटर्नच राहीन असं वाटतं, कारण आज पूर्णपणे पॅटर्न चाललाय, त्याच्यामुळे उद्याही पॅटर्न चालेल. आणि उद्याचा पेपर चांगला व्यवस्थित द्या. सर्वांना ऑल द बेस्ट. आणि जे मराठी असन, जीके, सगळ्यात जास्त बरं हा जीकेच्या प्रश्न होते. तुम्ही बघा क्वेश्चन कसे विचारले होते, आपण अख्खं मंत्रिमंडळ पाठ केलं, त्यांनी विचारले केंद्रातले मंत्री, परंतु सोपे होते म्हणून गेला टप्प्यात आला प्रश्न तो. आणि लक्षामध्ये एखादे दुसरे काहीतरी वाणिज्य उद्योग मंत्री, खनिज बिनीज काहीतरी आलं असतं, मग गडबड झाली असती. किंवा 2-4 काही क्वेश्चन होते का जे थोडे कन्फ्युज करणार. प्रवासी दिन चालक दिन विचारला होता, काही याच्यात 1 सप्टेंबर दिसतंय, 17 सप्टेंबर दिसतंय, ऑक्टोबर, म्हणजे ते कन्फ्युज मध्ये क्वेश्चन. म्हणजे आता तुम्ही जी टोटल काढलेली ती टोटल झालेली तुमची, मला माहिती, तुम्ही बऱ्याच जणांनी टाकले. 135 आहे, काही तर 100 बरंच लांब आहे, 100च्या बी लक्षामध्ये, काही 100च्या आतच बरेच लांब आहे इकडे आतमध्ये, असे पण बरेच जण आहेत. परंतु मी उद्या आपण लाईव्ह घेऊ दुपारच्या वेळेस. उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला प्रॉपरली माहिती सांगन. उद्या मुलांचा आपण एक फॉलोअप घेऊ का कशा पद्धतीने मार्क आहे काय बऱ्यापैकी, त्याच्यावर एक अंदाज असतो. जसं आपण पाठीमागच्या वेळेस कट ऑफ एकदम ॲक्युरेट लावले होते, तसेच ॲक्युरेट कट ऑफ. परंतु आज काय झालं, मी लाईव्ह घेणार होतो खरं तर तुमचा 10 वाजता, परंतु प्रॉब्लेम आज झाला का जी फायनल आन्सर की म्हणजे आन्सर की यायला पाहिजे होती, ती आन्सर की काय आली नाही. पोलीस विभागाची आन्सर की नाही आलेली, ही आपली आन्सर की आलेल्या आहेत बऱ्याच, पण मग त्याच्यात 2-4 क्वेश्चन मागं पुढं काहीतरी होऊ शकतं, म्हणून कदाचित मी आज तो घेतलेला नाही. ठीक आहे, असो. फक्त एक सांगायचं, पेपर चांगला द्या. उद्याचे कोणते प्रश्न महत्वाचे असणार आहेत, उद्या तुम्हाला मराठी जी काय असणार त्यात काही अडचणच नाही. गणित बुद्धिमत्ता तर कॉमन राहणार आहे, जशी आज होती तशीच राहील.
त्याच्यामुळे गणित बुद्धिमत्ता तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट घ्या किंवा सेकंड घ्या, काही अडचण येणार नाही त्याला. फक्त एक आहे का जीकेचे प्रश्न जसे आजचे दोन्ही पेपर व्यवस्थित, आता मी सांगतो काय झालेले, उद्याच्या मुलांना पेपर त्यांनी आजचे दोन्ही पेपर इतके बारकाईने पाहिलेले आहेत, इतके जबरदस्त, अरे हाच प्रश्न आला, हा प्रश्न आला, याच्याशी रिलेटेड, हा याच्याशी रिलेटेड, आणि लक्षात ठेवा उद्या वेगळंच काहीतरी दिसाय बसले आणि लक्षामध्ये उद्याच्या पेपरमध्ये. त्याच्यामुळे ह्या पेपरवरती तुम्ही जाऊ नका. तुमचा जसा अभ्यास तर झालेला, आता काय अभ्यास करू नका. आता अभ्यास करायची वेळ पण राहिलेली नाही, काही पेपर द्यायचं नाही, काही जाता जाता पण पेपर सोडवतात, काहीच करू नका. आता फक्त सायलेंटला माइंड शांत ठेवा. कारण का आज बऱ्याच विद्यार्थ्यांना, जे आपले भरपूर विद्यार्थी होते त्यातले बऱ्याच विद्यार्थ्यांनी 90 मिनिटाचा वेळ राहिला. एक मुलगीचा फक्त एक मला वाटतं काहीतरी एक गोल मध्ये मिस झाला. एक गोल मिस झाल्यामुळे कमसे कम 13-14 क्वेश्चन पुढचे डायरेक्टली जागेवरती गेलेले ते क्वेश्चन लक्षमध्ये. तरी पण 74 टोटल आहे त्या मुलीच्या लक्षमध्ये. म्हणजे गंमत काय होती का हे 10-12 क्वेश्चनच तुमचे टर्न 70 वरती काम नाही होणार चालकला. 70, 65, 62 वरती चालकला काही काम नाही होणार. किती मार्क घेतले तिकडे तरी. चालकचं कट ऑफ काय असेल, मुंबईचा कट ऑफ काय राहील, कारागृहाचं काय राहील, सगळे व्हिडिओ मी उद्या प्रॉपरली जे काही व्हिडिओ उद्या देईन. आज मी दिवसभर प्रवास होतो त्याच्यामुळे मी काही तुम्हाला काही रिप्लाय दिला नाही, कॉल पण रिसिव्ह केले, त्याबद्दल दिलगिरी असावी. आणि लक्षात घ्या उद्या सर्व काही मी सांगेल. उद्या मुंबईचा पेपर झाल्यानंतर शक्यतो सगळे आन्सर की सोबत येतील कदाचित, असा माझा एक अंदाज आहे. त्याच्यामुळं उद्याच्या लेक्चरला आपण पाहू. फक्त आता एक काम करा, चालकच्या पेपरवरती तुम्ही गेच करू नका मुंबईचा पेपर कसा असेल, किंवा कारागृहाच्या पेपरवरती गेच करू नका. जे काय आपलं प्रॉपरली झालेलं आहे त्याच म्हणजे इतका इझी, म्हणजे जाताना तुम्ही असंच जा का जसा कारागृहाचा सोप्पा आला होता तसाच सोप्पा मुंबईचा येणार आहे, अशाच याने जा. गेल्यावर तिकडे 90 मिनिटात काही हो, पण तुम्ही जाताना ह्याच इराद्याने जा लक्षामध्ये. ठीक आहे, नवीन माहिती परत काही अपडेट आली तर मी तुम्हाला देईलच. तोपर्यंत जर काही आन्सर की वगैरे आले तर मी लावीन, परंतु मला वाटत नाही आता आन्सर की, कारण मुंबई तुम्हाला माहिती आहे प्रोसेस जरा थोडी स्लो राहते. उद्याच शक्यतो ती येऊ शकतं. आणि भेटू मग उद्याच्या व्हिडिओला, आपण काय अडचण नाही. आणि नवीन पोरं जे आहेत आपली तयारी करणारे, आता परत नवीन भरतीची तयारी करत असाल तर मित्रांनो एक छान असं पुस्तक तुम्हाला सांगतो, एक पोलीस भरती ग्रंथ म्हटलं तरी हरकत नाही. कारण का तब्बल 50,000 आहे मित्रांनो. 30,000, 35,000, 40,000, 45,000 च्या यशानंतर आता 50,000 आलेले मित्रांनो. सिद्धेश्वर आडबे सरांचा स्मार्ट बुक सिरीज मधले मित्रांनो नवीन सुधारित 13वी आवृत्ती 2025-26 फुल्ली अपडेट असणारी आवृत्ती मित्रांनो. आगामी मुंबई पोलीस व मुंबई कारागृह पुणे कारागृहासाठी सुद्धा उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. मुंबईचं नाही, आता मुंबईचं झालं म्हणा, पुणे कारागृहासाठी फक्त 5 स्टार प्रश्न आणि 4 स्टार प्रश्न तोंडपाठ करा आणि तुमच्या स्वप्नातील खाकी मिळवा. मित्रांनो ही जर प्रश्नाला रँकिंग दिलेली, जे प्रश्न म्हणजे 15 पेक्षा जास्त वेळा आलेले आतापर्यंत त्याला 5 स्टार आहेत. त्याच्यानंतर जे 10 पेक्षा जास्त आले त्याला 4 स्टार, जे 5 पेक्षा जास्त आले त्याला, असे एकदम पूर्णपणे चांगल्या पद्धतीने वर्गीकरण केलेले आहे. मित्रांनो अतिशय महत्वाचे संपूर्ण लेटेस्ट 2024च्या प्रश्नपत्रिका असतील, त्याचबरोबर नवीन राज्य मंत्रिमंडळाचा असं अशी फुल्ली अपडेटेड एडिशन 50,000 जम्बो आहे. नक्की पुस्तक खरेदी करा मित्रांनो. हे पुस्तक मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे भारती प्रकाशन पुणे. मग पुण्याला जायचं का नाही, आपल्या जवळच्या बुक स्टॉल जाऊन फक्त जम्बो म्हणा, लगेच तुम्हाला जम्बो पुस्तक ते काढून देतील. ओके, एकूण 960 पेजेस असणार, फक्त 650 रुपये किंमत आहे. मात्र आपल्या जवळच्या बुक स्टॉलवर तुम्हाला अजून कमी किंमत भेटेल. भारती प्रकाशन पुणे 7588568220 या नंबरवरती संपर्क करून तुम्ही डेमो कॉपी पण मिळू शकता. आपल्या शेजारच्या जवळ सर्व बुक स्टॉलवरती उपलब्ध आहे. ओके, ठीक आहे, चालते. परत मी नक्कीच काय आले अपडेट तर घेऊन येतो आणि त्या संदर्भातला आपला व्हिडिओ उद्या घेऊन येतो. ओके, धन्यवाद.